छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 जाऊ दे, पडू दे. या घरात मी एकटीच राहते आणि सुलेखाच्या लग्नाचा उत्साह फक्त मलाच आहे. या गोष्टीची पुरेपूर जाणीव करून देणार का तुम्ही मला? हे दुसरीकडेच होते, कशाच्या तरी आत. तुझं काय आणि किती नुकसान झालंय याची जाणीव आहे मला. आणि मला या नावाने हाक सुद्धा मारायची नाही. मी पार्वती नाही, मी शुभ्रा आहे. एक सांगू का भोसले, सहकारी या नात्यानं सांगतोय बरं का. फुगा म्हणला की फुटतो, कपडा म्हणला की उसतो, आणि माज म्हणला की उतरतो. सेल्फ रिअलायझेशन इज ऑलवेज हेल्पफुल वजलवार. काय म्हणले? तुमची बायको चचली असती आणि तुमच्याबरोबर कोणी असं वागलं असतं, कसं वाटलं असतं वजलवार? म्हणजे मी समजलो नाही. चहा कॉफी काही घेणार? नाही, नको. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेलकम बॅक सर. सावंत सर, पटकन कामाला लागा. सरंजामे साहेब, मी विक्रांत बोलतोय. हो, मी आत्ताच चार्ज घेतलाय. थँक्यू सो मच सर. थँक्स अ लॉट. काय ग, काय हवंय का? ए प्रिया, अगं बोल ना. बोल. प्रिया, हे बाळा, हे सुनो, काय झालं ग राणी? आय एम सॉरी. बाळा, कशाबद्दल? सगळ्यांना टेकत वगैरे रट्टेने घेते, खास करून तुला. नाही ग सोनू, असं काही नाही. हा, मला माहिती आहे तू. आई नेहमी स्वतःच्या मनासारखं वागत आले.
दुसऱ्यांना काय वाटेल याचा कधीच विचार नाही केला. मी स्वतःची मनमानी केली आणि त्याची किंमत इतरांनी चुकवायची. हे बघ माझं ऐक, तू असं काही करतेस असं मला अजिबात वाटत नाही. कळलं का? तू आधी शांत हो बरं. शांत हो. अगं मी तुझ्यावर चिडते, तुला कधी कधी ओरडते. मी तुला खरं सांगू का, तुझ्या एवढी होते ना मी सुद्धा असंच करायची. माझी आई मला ओरडायची. काय बाळा तुला एवढं वाईट वाटतंय? हां, एवढं अगदी सॉरी म्हणण्यासारखं काय पाप बीप केलं नाहीस बाळा तू? आहे आज अचानक. हां, उगी आई मला क्षिप्राची आठवण येते. इंदू, ए इंदे, इंदू, बोल की ग इंदू. इंदे, मी स्वपन बोलतोय, ऐकू येत? इंदू, मी स्वपन. काय चाललंय? काय नाही, ह्याच्यावरनं लांबच्या माणसाशी बोलता येतं ना. अहो, वाजले किती? काय चाललंय तुमचं? आणि कुणाशी बोलतोय एवढ्या रात्री? आता कोणाशी बी जे बोलतोय प्रत्येकांना काय जवाबच येत नाही. हे यंत्र बिघडले, ते दुरुस्त करून घेऊन ये, मला बोलायचं. तुम्हाला बोलायचंय? हा, तो काही इच्छाधारी फोन आहे का तुमच्याशी बोलायला? त्यासाठी नंबर फिरवावा लागतो. नंबर म्हणजे काय? ज्यांच्याशी बोलायचं असतं ना आपल्याला, त्याचा एक नंबर असतो, तो आपण फिरवायचा असतो. मग समोरचा माणूस उचलतो फोन. मग कुणाला मी काय समजवतो एवढ्या रात्री? चला कुठे झोपायला चला. अर्पण जरा एकदा. तुम्ही मला लघवीचं कारण सांगून हे धंदे करताय? चला माझ्या पण चला झोपायला चला. आई. फार झालं तुमचं. दररोज मी रात्री आपला तुमच्याशी नंबर कंचा आता म्हणला ते गपचूप चला, तुमचं काम करा आणि झोपायला चला गपचूप. नाही तर तुम्हाला जंगलात नेऊन सोडून येईल. चला लवकर चला. सुलेखाचा रुमाल? प्रिया, आर यू शुअर तो रुमाल सुलेखाचाच आहे? होय, हे बघ प्रिया, रुमालासारखे रुमाल असू शकतात. मी सुलेखाचे रुमाल चांगलेच ओळखते. अगदी दादाच्या एंगेजमेंट पासून मी ते नोटीस केलेत. तू हे वजलवारला सांगितलंस? नाही, तुम्हीच तर मला म्हणाला होतात ना की उद्या तुला काही कळलं तर मला विचारल्याशिवाय कुणाला काही सांगू नकोस, म्हणून मी नाही सांगितलं. पण मग पोलिसांना जर सांगायचं असेल हे, तर मी त्यांना लगेच फोन करते की माझ्या हे नंतर लक्षात आलं म्हणून. त्याची काही गरज नाही आहे प्रिया. तुझी इन्फॉर्मेशन पोलिसांपर्यंत ऑलरेडी पोहोचली. म्हणजे आता इन्स्पेक्टर वजलवार ह्या केसवर नाही आहेत. ही केस आता इन्स्पेक्टर विक्रांत भोसलेच्या अंडर आहे. पण तुम्ही तर पुण्यात. साहेबांना सांगून, त्यांना रिक्वेस्ट करून, सगळी सेटिंग्स व्यवस्थित करून मी माझी ट्रान्सफर पुन्हा इथे करून घेतली. मी तुला सांगणारच होतो तेवढा तुझा फोन आला. साहेब? आपले यशवंतराव साहेब. आय एम सॉरी, मी त्यांचा उल्लेख नको केला पाहिजे होता. नो, इट्स ओके. बट प्रिया, this time we are gonna crack this. Trust me. I do. चल, मी तुला नंतर फोन करतो. बाय. बनसोडे,
अरे प्रथमेश, एकटाच आलायस? राधावहिनी नाही आल्या? प्रथमेश, अरे मी विचारलं तुला काहीतरी. प्रथमेश, मी तुला सांगितलं ना, हे नाव माझ्या समोर पुन्हा काढायचं नाही, कळलं? मी पार्वती नाहीये, मी शुभ्रा आहे. शुभ्रा आहे मी. या नावाने मला पुन्हा कधी हाक मारायची नाही, कळलं? गोदा ताई, प्रथमेश, मी तुला सांगितलं ना, मी पार्वती नाहीये. ताई, गोदा, गोदा, काय हवंय तुला? मी पार्वती नाही, शुभ्रा आहे. ताई, गोदा, तू तू का आलीयस इकडे? प्रथमेश, मला या नावाने हाक मारायची नाही, कळलं का तुला? ताई, गोदा, गोदा, काय हवंय काय तुला? मी पार्वती नाहीये. पार्वती. 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 मी पार्वती नाहीये. काय काय झालं? आदिनाथ, मला घेऊन जातात ते. मी नको नको म्हणते तरी सुद्धा मला घेऊन जातात ते. आदिनाथ, मला नाही जायचं त्यांच्या बरोबर. तुला स्वप्न पडलंय का शुभ्रा? आदिनाथ, नाही, भूतकाळात नेतात मला ते. प्रथमेश तुला घेऊन चाललाय मला. मी त्यांना किती सांगितलं की मी शुभ्रा आहे, मी पार्वती नाहीये. अगं कोणीच ऐकत नाही आदिनाथ, मला नाही जायचं त्यांच्या बरोबर. तू शुभ्रात आहेस. तू शुभ्रा, मी आहे ना तुझ्या शुभ्रा आहे ना आदिनाथ. मी तुमची शुभ्रा. इथे कोणी नाहीये. पार्वती नाहीये. तू आजूबाजूला बघ, इथे आपण दोघंच आहोत की नाही बघ. बघ आपण दोघंच आहोत, आपल्या दोघांच्या इथे कोणी नाहीये. तू शांत हो. तू काय तू आदिनाथ, ते आत आहेत माझ्या. मला नाही स्वस्त जगू देणार ते आदिनाथ. मला मुक्ती हवी आहे. मला त्यांच्यापासून मुक्ती हवी आहे आदिनाथ. मी आहे शुभ्रा. दिनू बाबा, ए दिनू, कालपासून बघतोय लय चिंतेत आहेस तू. अरे कंची गोष्ट तुझं मन कुरतडते. मला सांग, हे बघ दिनू, तुझं माझं वय आता सरत आलंय, तरी मी तुझ्या परीस वडील आहे. मला सांग की तुला खजिना हवाय, ती गोष्ट सतावती का? अरे काही काळजी करू नका, मला सांग, मी तुझ्या मनासारखं उमलण्याच्या वयात आयुष्य कोमेजलं गेलं असताना माझ्यासारख्या वटलेल्या खोड्यानं खजिन्याचा विचार करावा, हास्यास्पद आहे सगळं. श्रीराम श्रीराम
श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम. काय म्हणला ह्यो? कोणत्या भाषेत बोलला? म्हणजे इंडियानं आणखी एखादा शास्त्री गचकावला का काय? गुड मॉर्निंग. किती वाजले आदिनाथ? शुभ्रा, मी तुला गुड मॉर्निंग केलं, इतकं छान. गुड मॉर्निंग. किती वाजले? फार नाही वाजलेत का? खूप उशीर झाला ना. शुभ्रा, काल काय झालं होतं? माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतो मला. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे तुम्हाला. स्वप्न, कधी कधी मला असं वाटतं की सुरुवातीला डॉक्टर सामान जे म्हणायचे तेच खरं आहे. वेड लागलाय मला. शुभ्रा, शुभ्रा, काय दिसलं होतं तुला? जाऊ दे ना आदिनाथ. पुन्हा पुन्हा काय तेच तेच सांगायचं. ठीक आहे, तुला त्रास होणार असेल तर राहू दे. मी काय म्हणतो शुभ्रा, आपण 4 दिवस कुठेतरी फिरायला जाऊया. जस्ट फॉर अ चेंज. बरं वाटेल तुला. गोवा, आपण मागच्या वेळेला गेलो होतो तिथे, यू रिमेंबर? तेव्हा तुला काहीच त्रास झाला नव्हता. तेव्हा भूतकाळाचे दरवाजे उघडले नव्हते आदिनाथ. पण आता तसं नाहीये. आणि नाहीतरी आपण वसईला जाऊन आलोच की. वसईला नाही ग, जिथे पुन्हा त्याच आठवणी आहेत अशा कुठल्याच ठिकाणी नाही. समवेअर एल्स. कुलू मनाली, केरळ, गँगटॉक, यू टेल मी. माझी भीती माझ्या मनात आहे आदिनाथ. मी जिथे जाईन तिथे माझ्या सोबत राहणार, एका सावलीसारखी, त्या सावलीसारखी. शुभ्रा, तू सारखं सारखं त्या सावलीचा उल्लेख करतेस. आहे तरी कोणाची ही सावली? त्या सावलीकडे पाहण्याचं धैर्य माझ्यात नाही. फसवलं तिने मला. खोटं बोलली ती माझ्याशी. मैत्रीचं नाटक केलं खोटं. मी मूर्ख. खरंच तिला माझी मैत्रीण समजू लागली. का बघतात लोक असं? कोण कुठली मुलगी हाकनाक जीव गेला बिचारीचं. काय झालं? मी मारलं तिला. मारलं तिला. नाही वाचवू शकले मी तिला नाही वाचू शकले मी माझ्यापासून. सुलेखा, सुलेखा, शांत हो, शांत हो. स्वतःवर ताबा मिळव. मला शांतपणे सांग, काय झालंय? काय झालंय? शिप्रा, एक विचारू? विचार ना. किती प्रेम करते स्वप्नीलवर? अगं, हा काय प्रश्न आहे का? सांग ना. याआधी तू मला किती प्रश्न विचारलेस आणि मी शहाण्या मुलीसारखी उत्तरं दिली, राईट? सांग ना. खूप प्रेम करते मी नीलवर. खूप म्हणजे किती?
अगं आता किती असं कसं सांगणार? खूप म्हणजे खूप. त्याच्यासाठी जीव देऊ शकतेस? काय? जीव घेऊ शकतेस का मग? हो. मग प्रियाला मारून टाक. व्हॉट? हो, मागे तूच नव्हते का म्हणाली होतीस स्वप्नील प्रियाकडे झुकत चाललाय म्हणून? मारून टाक प्रियाला. तुझ्या जागी मी असते ना तर कधीच मारून टाकलं असतं. तसं होतं तर तू शुभ्राला का नाही मानलंस? तुझ्या आणि आधीच्या मध्ये आलीच ना ती. एकदा प्रयत्न केला होता, वाचली. सुलेखा, यू आर जोकिंग. आय एम नॉट जोकिंग डार्लिंग. उलट आज मी जेवढं खरं बोलते ना तुझ्याशी, मी आधी कधीच बोलले नव्हते.